सुप्रिया सुळे आणि विखेंकडे ओबीसी प्रमाणपत्र। वडेट्टीवार आणि हाकेंचा मोठा आरोप। जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। पुरावे द्या अन्यथा माफी मागा, सुळेंची मागणी। कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यावरून जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना आता मराठा नेत्यांकडेच ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा काही ओबीसी नेत्यांनी केला आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी तर थेट खासदार सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्यानं महाविकास आघाडीत स्फोट झालाय। वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ऐका। अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। वडेट्टीवारांच्या विधानानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसला थेट इशारा दिला, तर ठाकरे सेनेनं सावध भूमिका घेतली। त्यांना कुठे पुढे येण्यासाठी उगीच प्रसिद्धीच्या जोत्यामध्ये यावं म्हणून कोणाच्या आमच्या लोकांच्या मोठ्या नेत्यांची नावं घ्यायची आणि चर्चेला विषय आणायचं योग्य नाही। तुमच्यात हिंमत असेल तर चुकीचे दाखले दिलेत त्यांच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची धमक दाखवा। अशा पद्धतीने जर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही मुद्दाम त्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर मग परत त्याच पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागेल। जर असेल नियमात बसत असेल तर त्याच्यात वावगं काय, आणि त्याच्यामुळे असायला काही असलं तर मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असेच काही कारण नाही। खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र वडेट्टीवारांचा हा दावा खोडून काढला। वडेट्टीवारांनी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी अशी मागणी केली आहे। माझ्याकडे फक्त माझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि बारामती लोकसभेचं निवडून आलेलं सर्टिफिकेट आहे। एवढी 4 सर्टिफिकेट्स माझ्याकडे आहेत। म्हणजे ओबीसी सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही असं तुमचं म्हणणं आहे? हे त्यांना काँग्रेस पक्षाला कोणी सांगितलं याचं उत्तर काँग्रेस पक्षाने द्यावं आणि काँग्रेस पक्षाने ते सर्टिफिकेट दाखवावं। मात्र या संदर्भामध्ये तुम्ही दिल्लीकडे काही तक्रार करणार आहात का? काँग्रेस आणि मी तक्रार महाराष्ट्र करणार काँग्रेस नाही। याच्यामध्ये मी समन्वय नाही असं देखील तुम्ही मागे म्हटलं होतं। मी ऑलरेडी खडगेजींना फोन केलेला आहे, मी राहुलजींना फोन केलेला आहे, मी त्यांच्या फोनची वाट बघते। खासदार सुप्रिया सुळेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वडेट्टीवारांनी माघार घेत अनावधानानं नाव घेतल्याचं सांगत खेद व्यक्त केला। वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला। त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता। अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो। विजय वडेट्टीवार, आमदार काँग्रेस। दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांच्या बायकोचे कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढून ओबीसींची जागा बळकावल्याचा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केला, तर विखेंनी या आरोपांवर थेट उत्तर देणं टाळलंय। विखे पाटलांनी स्वतःच्या बायकोचा ओबीसीचा दाखला काढला आणि तो दाखला घेऊन ओबीसीची जागा घातल्या। त्या राधाकृष्ण विखे काय त्याच्यावर सामाजिक दुजाभाव झाला असेल व या विखे पाटलाच्या घराण्याबरोबर? सांगा बरं दादा, त्यानं ओबीसीचा दाखला काढलाय, ओबीसीचं पद दाबलंय। तुम्ही कारखानदार मंडळी, गावातली वतनदार, जागीरदार, मान सन्मान इज्जत, अरे गावच्या गाव पांढरीमध्ये उपजाऊ जमीन ज्याच्या मालकीची, वाड्याचा वाडा आणि वाड्याचा बुरुज ज्याच्या मालकीचा, तुम्ही कसं मागास असू शकाल? जो लढा चाललेला आहे तो मराठा आरक्षणाचा सुरू आहे। आता ज्यांना आणि पहिल्यापासून हीच भूमिका शासनाची आहे आणि आरक्षण समितीचा अध्यक्ष म्हणून माझी आहे की आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण नकोच आहे ना। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण आपल्याला पाहिजे। शासनाची भूमिका दुसऱ्याला काढून देण्याची नाहीच आहे ना। मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता ते मला वाटतं की विधान परिषद वगैरे मिळवण्याचा धडपड चालू असली पाहिजे। सुप्रिया सुळेंनी या प्रकरणावर पडदा टाकला असला तरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मवियातील नेत्यांमध्ये वाद चव्हाट्यावर आलेत। कुणबी प्रमाणपत्रामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आधीच संघर्षाचं वातावरण आहे। ओबीसी नेत्यांनी आता या वादामध्ये मराठा नेत्यांना ओढल्यामुळे हा वाद आणखीन पेटण्याची शक्यता नाकारू शकत नाही।
पराग ढोबळेसह वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.